नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण एक्सप्लेनरमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या प्रशासकीय कामकाजाला आणि सामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्याला स्पर्श करतो. तो म्हणजे 14 मे 2026 रोजी शासनाने काढलेला एक अत्यंत क्रांतिकारी शासन निर्णय. हा GR अर्धन्यायिक महसुली प्रकरणांच्या मानक कार्यपद्धतीचा म्हणजेच SOPचा आहे. चला तर मग कोणताही वेळ न घालवता थेट या विषयाच्या मुळाशी जाऊया. आता बघा, महसुली प्रकरणे आणि अपिलांचा निकाल वेळेत का लागत नाही हा प्रश्न आपल्या सर्वांना नेहमीच पडतो, बरोबर? सतत मिळणाऱ्या तारखा, निकालात होणारा अवाढव्य विलंब आणि पारदर्शकतेचा अभाव या सगळ्यामुळे शेतकरी असो वा सामान्य नागरिक सर्वजण प्रचंड त्रस्त असतात. याच अत्यंत गंभीर समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी शासनाने ही नवीन प्रणाली आणली आहे. तलाठी मित्र या चॅनलवर आपले स्वागत आहे. आमचा उद्देश तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांचे ऑनलाईन ऑफलाईन कामकाजात मदत करणे आणि शेतकऱ्यांना योग्य माहिती पोहोचवणे हा आहे. नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा. तर आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण प्रामुख्याने 5 मुद्दे पाहणार आहोत. 1. नवीन कार्यपद्धतीची गरज. 2. अर्ज आणि सुनावणी प्रक्रिया. 3. अंतरिम आदेश व निकाल. 4. क्षेत्रस्थ आणि गौणखनिज. आणि 5. अधिकारी व पारदर्शकता. हे सर्व मुद्दे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. राज्य शासनाला अचानक ही नवीन SOP किंवा कार्यपद्धती आणण्याची गरज नेमकी का भासली? जुन्या पद्धतीत काय व्हायचं? अधिकाऱ्यांकडून होणारे मनमानी निर्णय, नैसर्गिक न्यायतत्वांना मिळणारी बगल आणि प्रकरणांना मिळणाऱ्या अनंत तारखा सगळाच गोंधळ होता. पण आता या नवीन SOPमुळे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आता स्ट्रिक्ट टाईमलाईन्स म्हणजेच काटेकोर वेळापत्रक आखून दिले. EQJ कोर्ट या नवीन प्रणालीमुळे व्यवस्थेत पारदर्शकता येईल आणि नैसर्गिक न्यायतत्वांचं पालन करणं आता सक्तीचं झालं आहे. आता आपला दुसरा भाग बघूया, अर्ज आणि सुनावणी प्रक्रिया. एखादा नवीन अर्ज किंवा अपील दाखल झाल्यावर महसूल अधिकाऱ्यांना आता नक्की कोणती प्रक्रिया पार पाडावी लागेल? लक्षात घ्या, आता कार्यालयात अर्ज आल्यावर कार्यालयीन अधीक्षकांना त्याच दिवशी त्याची छाननी करावीच लागेल. त्यानंतर लगेचच EQJ कोड प्रणालीमध्ये त्याची नोंद अनिवार्य आहे. आणि हो, नोटिसा आता फक्त स्पीड पोस्ट किंवा RPEDद्वारेच पाठवल्या जातील. सगळ्यात मोठा बदल म्हणजे कोणताही अपूर्ण अर्ज आता दाखल करून घेतला जाणार नाही. काही त्रुटी असतील तर त्या लगेच निदर्शनास आणून दिल्या जातील. सुनावणीच्या बाबतीतही आता स्पष्ट नियम आहे. सर्व महसूल अधिकाऱ्यांना अर्धन्यायिक प्रकरणांची सुनावणी आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा घेणं सक्तीचं करण्यात आलं आहे. त्यासाठी शक्यतो मंगळवार, शुक्रवार किंवा स्थानिक आठवडी बाजाराचा दिवस निश्चित करावा असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आणि हा बदल तर सर्वात मोठा दिलासा देणारा आहे. यापुढे कोणत्याही प्रकरणात सुनावणीची प्रक्रिया जास्तीत जास्त एकदाच तहकूब करता येईल. हो, म्हणजेच फक्त एकच ॲडजर्नमेंट मिळेल. तीही जर पक्षकाराच्या आटोक्याबाहेरील काही गंभीर परिस्थिती असेल, जसे की आजारपण किंवा नैसर्गिक आपत्ती तरच. उगीचच तारखा पे तारखा देण्याची पद्धत आता कायमची बंद होणार आहे. वळूया तिसऱ्या भागाकडे, अंतरिम आदेश आणि निकाल. बरेचदा स्टे ऑर्डर मिळण्यावरून मोठे वाद होतात. महसूल अधिकारी आता स्टे कधी आणि कसे देऊ शकतात यावर अतिशय कडक नियम आले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्टे ऑर्डर किंवा अंतरिम आदेश देण्यासाठी आता 3 निकष पूर्ण होणं एकदम अनिवार्य आहे. पहिलं म्हणजे प्रथमदर्शनी प्रकरण किंवा प्रेमाफेसी केस. दुसरं म्हणजे सुविधेचा समतोल म्हणजेच बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स. आणि तिसरं म्हणजे अपरिमित नुकसान किंवा इररिपेरेबल लॉस. हे 3 निकष पारखून आणि लेखी कारण नोंदवूनच अंतरिम आदेश द्यावे लागतील. कोणत्याही अधिकाऱ्याला आता हवेच स्टे ऑर्डर देता येणार नाही. आणि समजा सुनावणी पूर्ण झाली तर पीठासीन अधिकाऱ्याने जास्तीत जास्त 8 आठवड्यांच्या आत आपला अंतिम आणि सकारण आदेश पारित करणं बंधनकारक आहे. निकाल नुसताच राखून ठेवण्याच्या प्रवृत्तीला यामुळे मोठा ब्रेक लागणार आहे. मित्रांनो, ही सगळी माहिती तुम्हाला नक्कीच फायद्याची वाटत असेल. तेव्हा अशाच प्रशासकीय आणि कायदेशीर माहितीपूर्ण विश्लेषणासाठी तलाठी मित्र YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असे दर्जेदार एक्सप्लेनर बनवायला मोठी प्रेरणा देतं. चला आता चौथ्या भागाकडे जाऊया, क्षेत्रस्थ आणि गौणखनिज. महसूल विभागात दररोज सर्वात जास्त डोकेदुखी आणि वाद याच 2 विषयांमुळे होतात, होय ना? त्यांच्यासाठी आता नवीन प्रोटोकॉल काय आहे ते पाहू. शेतरस्त्याच्या प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांना आता अत्यंत काळजीपूर्वक काम करावं लागेल.
नवीन रस्ता हवा असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचं कलम 143 आणि अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरील अडथळा काढायचा असेल तर मामलेदार न्यायालय अधिनियम कलम 5 यातील फरक समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गाव नमुना 7ब मध्ये योग्य नोंदी घेणं, प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा करणं आणि सर्वात नवं म्हणजे रस्त्याचं जिओ टॅगिंग करणं आता शासनाने बंधनकारक केलं आहे. गोड खनिजाचं बघा म्हणजे अवैध वाळू किंवा मुरुम उत्खनन. कलम 48 नुसार दंडात्मक कारवाई करताना आता परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मॉडेलनुसार ड्रोनद्वारे मोजमाप करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पंचनामा हा आरोपीच्या उपस्थितीतच झाला पाहिजे आणि मुख्य म्हणजे दंड लावण्यापूर्वी संबंधितांचं लेखी म्हणणे ऐकून घेणं सक्तीचं आहे. इथेही नैसर्गिक न्यायाचं पूर्णपणे पालन झालं पाहिजे. आता शेवटचा आणि अत्यंत कळीचा 5वा मुद्दा, अधिकारी आणि पारदर्शकता. हे सगळं तर ठीक आहे, पण अधिकाऱ्यांवर नियंत्रण कसं राहणार? त्यांची जबाबदारी कशी निश्चित केली जाणार? महसुली व्यवस्थेत आता खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांती येत आहे. यापुढे सर्व अर्धन्यायिक आदेश हे फक्त आणि फक्त देवनागरी मराठी भाषेतच टाईप केलेले असले पाहिजेत आणि हाताने केलेली सही आता इतिहास जमा झालीये. सर्व आदेशांवर डिजिटल स्वाक्षरी असणं आणि ते EQJ कोड पोर्टलवर अपलोड करणं आता सक्तीचं आहे. अधिकाऱ्यांच्या कामकाजाचं मूल्यमापन करण्यासाठी आता स्पष्ट टार्गेट्स आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याला दरमहा किमान 30 प्रकरणं निकाली काढावीच लागतील. दर्जा नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यांच्या 5% निकालांची तपासणी करतील, तर विभागीय आयुक्त हे अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांच्या 3% निकालांची पडताळणी करतील. याशिवाय अधिकाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी दरवर्षी मे महिन्यात विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जातील. ही संपूर्ण नवीन कार्यपद्धती पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच आपल्याला विचार करायला लावतो. या नवीन डिजिटल आणि पारदर्शक प्रणालीमुळे महाराष्ट्रातील महसुली कामकाजात खरोखरच क्रांती येईल का? मला तरी वाटतं या सुव्यवस्थित SOPमुळे शेतकरी आणि महसूल प्रशासन या दोघांच्याही रोजच्या प्रशासकीय कामात एक अत्यंत सकारात्मक आणि मोठा बदल नक्कीच पाहायला मिळेल. धन्यवाद. आपले काही प्रश्न असल्यास अथवा सूचना असल्यास कमेंट करायला विसरू नका. तलाठी मित्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकरी आणि अधिकाऱ्यांपर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवण्यासाठी हा एक्सप्लेनर नक्की शेअर करा.